गणपते नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवम् तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम्. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवल विनोद विहारी राजा राम. नवल विनोद विहारी. नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. शरणागत दीना चरणी नेई. शरणागत दीना
राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार सारा सार सारा सार वदविता सद्गुरुराया मंगल धाम जीवन नरहरी पाया हो मंगल धाम जीवन नरहरी पाया हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ तन्मय हो नि बलवंत प्रेमे गाऊ हो तन्मय हो नि बलवंत प्रेमे गाऊ बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी सीताराम चरणी राधेश्याम चरणी लक्ष लागो 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 राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मा
एक हिंदू धर्म की जय, गो माता की जय, भारत माता की जय, जय जय रघुवीर समर्थ। मंगल मूर्ती मोरया, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, कठीण वज्रास भेदू ऐसे, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास। भले तरी देऊ कासेची लंगोटी, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा, नाठाळाचे काठी हाणू माथा, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास। माय बापाहुनी थोर कृपावंत, माय बापाहुनी, माय बापाहुनी, माय बापाहुनी, माय बापाहुनी थोर कृपावंत, करू घातपात शत्रुहुनी, करू घातपात शत्रुहुनी, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास। अमृत ते काय गोड आम्हा पुढे, अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती, विष ते बापुडे कडू किती, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास। तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, तुका
पुरवकोड त्यांचे परी मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास वेदू ऐसे कठीण वज्रास वेदू ऐसे मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास। सद्गुरुनाथ महाराज की जय। सीताकांत स्मरण जय जय राम। कृते प्रतिकृतिं कुर्यात् हिंसिते प्रतिहिंसितं तत्र दोषं न पश्यामि शठे शाठ्यं समाचरेत। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। इठ्या, अरे इठ्या, अरे काही घरला बिरला जायचं आहे का नाही? वय वय, अरे काय वय वय, निघ लवकर। जातोय महाराज जातोय। अरे कवा, चल निघ। अरे निघ। जी महाराज जी। निघतो महाराज। अरे काय निघतो? हे सगळं सकाळपासून काय जमा झालंय ना इथे, हे सगळं उचल आणि ने तुझ्या घरला। पर महाराज हे समजा तर भक्तांनी तुम्हासनी दिलं आहे। अरे हो, मी आपला ब्रह्मचारी माणूस, मला काय करायचं आहे हे? ने तुझ्या प्रपंचाला उपयोगात येईल। ने ने हां, सावकाश जा रे। हां वय वय, असं म्हटलं आणि तो विठोबा घाटोळ गजानन बाबांनी सांगितलेले ते गाठोडं जे होतं ते उचललं आणि घरी निघाला। त्यात फळं फुलं दक्षिणा उपहार धन धान्य काय काय उपहार होतं सगळं सगळं घेतलं आणि विठोबा घाटोळ निघाला, घरी गेला। अहो रोज भक्तांनी काहीतरी ठेवावं महाराजांपुढे आणि महाराजांनी आपली सेवा करणाऱ्या त्या विठोबा घाटोळाला ते सगळं देऊन टाकावं। अहो संतांची सेवा करणाऱ्यांना मेवा मिळतोच, त्यात काय आश्चर्य। आणि मग काय बघता बघता विठोबाचे दिवस पालटले। काय झालं? साधी पायात चप्पल नव्हती, आता कोल्हापुरी कर 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 वाजणारी चप्पल। नंतर फाटकं तुटकं काहीतरी उपरणं असायचं, भरजरी उपरणं आलं, रेशमी वस्त्र आली आणि झोपड्याचं रूपांतर आता घरात झालं। हो, रोज तो यायचा आणि हा दिनक्रम सुरू होता। एक दिवस भल्या पहाटे विठोबा आपल्या कोल्हापुरी चपलांचा आवाज करत करत आला। महाराजांनी बघितलं आणि काठी घेतली आणि असा चोप दिला, असा चोप दिला, असा चोप दिला। आय 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 आय, मेलो मेलो मेलो, महाराज महाराज माफी देवा माफी देवा, महाराज महाराज महाराज। रोज मेवा देणारे संत गजानन बाबा आज काठीचा प्रसाद दिला, असं का? मंडळी कारणही तसं आहे। रोज आपल्यावर गजानन बाबांची मर्जी आहे हे ओळखून या विठोबानं काय करावं तर महाराजांच्या दर्शनाचा काळा बाजार मांडला। आजचं VIP दर्शन नसतं का तसं, आणि VIP दर्शन देता देता विठोबाच VIP झाला। महाराजांच्या कानावर जेव्हा ही गोष्ट गेली तेव्हा महाराजांनी त्याला असा चोप दिला, असं शासन केलं की त्या दिवसापासून तर आजपर्यंत शेगाव संस्थानात महाराजांची शिस्त मोडण्याचं धाडस कोणीही केलं नाही। सद्गुरुनाथ महाराज की जय। हे संत सज्जन हे विष्णुदास जे असतात ना
हे असेच असतात. आपल्या भक्तांना शिस्त लावण्यासाठीच ते शासन करतात. या शिक्षेमागे सुद्धा आपलं हितच असतं बरं. या जगाची काळजी असते हो त्यांना. असे हे विष्णुदास असतात. प्रसंगी अतिशय प्रेमळ, पण जर कठोर झाले तर मात्र कडक शासन करतात. असे हे विष्णुदास. तुकोबारायसुद्धा भगवान विठ्ठलाचे एक अतिशय उत्तम असे दास आहेत. त्यामुळे दासाची भूमिका काय असते हे तुकोबाराय अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडू शकतात, कारण स्वतः ते आहे. आधी केले आणि मग सांगितले. कवी म्हणतात, झाले बहु होतीलही, झाले बहु होतीलही, श्रीहरीचे दास या महीवरती. झाले बहु होतीलही, श्रीहरीचे दास या महीवरती. परिणचये एकाही, श्री तुकयाची विबुध हो सरती. तुकाराम महाराजांसारखा दास नाही. तुकाराम महाराज आपल्या वेगवेगळ्या अभंगातून दासांच्या वेगवेगळ्या भूमिका सांगतात. कधी तुकाराम महाराज म्हणतात की त्या वैष्णवांचा, विष्णुदासांचा धर्म काय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तर कधी ते म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. इतकी मार्दवता आहे. आणि त्याच वेळा म्हणतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आणि झुंजार ते विष्णुदास आम्ही जगी. म्हणजे कधी कठोर तर कधी नम्र असे विष्णुदास, पण वेगवेगळ्या अभंगात बरं का. आणि या अभंगाचं हे वैशिष्ट्य की या एकाच अभंगात तुकाराम महाराजांनी विष्णुदासाच्या 2 वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. तुकाराम महाराज जन्मानं वाणी, त्यांना वाणी कोण म्हणेल, पण कधी कधी म्हणावं असं वाटतं वाणी तर नाही, पण सोनाराचा तराजू घेऊन बसले. एक एक अक्षर तुकोनी घेतली मोती जैसी, अशी त्यांची ख्याती आहे. वावगं एकही अक्षर नाही, जास्तीचं एकही अक्षर नाही, वेगळा अर्थ येईल असं एकही अक्षर नाही. आणि त्याची प्रचिती आपल्याला या अभंगात येते. विष्णुदासाची भूमिका सांगताना एकाच वेळी तो मवाळ कसा असतो आणि जहाल कसा असतो हे सांगताना तुकाराम महाराजांनी हा अभंगरूपी तराजू आपल्यासमोर ठेवलेला आहे. डाव्या बाजूला तुकाराम महाराजांनी मृदू सबाह्य नवनीत असे साधू सज्जन विष्णुदासांची भूमिका मांडली आहे. तर अभंगाच्या बरोबर अर्धचरण उजव्या बाजूनी सगळीकडे तो जहाल कसा आहे, कठोर कसा आहे हे सांगितलेलं आहे. आणि मध्यभागी तो तराजूचा काटा म्हणजे विष्णुदास आहे. काय म्हणतात तुकोबाराय? तुकाराम महाराज म्हणतात, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा. माय बापाहुनी थोर कृपावंत, करू घातपात शत्रुहुनी. अमृत ते गोड काय आम्हा पुढे, विषते बापुडे कडू किती. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरवू कोड त्याचे परी. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही जोवर मवाळ आहोत ना तोवर कसे आहोत, मेणासारखे मऊ आहोत. सर्वस्व देतो, अतिशय उदार आहे,
परम उदारता आमच्यात आहे. अहो, आई वडिलांपेक्षा जास्त आम्ही प्रेम करतो. अमृतापेक्षाही जास्त गोड आमचं वर्तन आहे. पण समोरचा जर कठोर असेल तर वज्राला भेदण्या इतकं सामर्थ्य आमच्यात आहे. नाठाळाची माथी काठी मारण्याचं धाडस आम्ही दाखवतो. त्याचबरोबर शत्रूंपेक्षाही वाईट परिस्थिती आणि विषापेक्षाही कटू असा अनुभव आम्ही तुम्हाला देऊ. पण केव्हा? ज्याचे पुरवू कोड त्याचे परी, समोरचा जसा वागेल तसं आम्ही वागतो, असं तुकाराम महाराज म्हणतात. मऊ मेणाहुणी आम्ही विष्णुदास. आता विष्णू या शब्दाचा अर्थ काय? विष या शब्दापासून याची उत्पत्ती आहे. म्हणजे नू म्हणजे व्यक्ती आणि विष म्हणजे संचार करणे. अशी व्यक्ती की या चराचरात कणाकणात सामावलेली आहे, अशी व्यक्ती, असं तत्व, अशी शक्ती म्हणजे विष्णू. आणि विष्णुदास म्हणजे कोण? की ज्यांना या चराचरात, या कणाकणात सर्वत्र तो भगवंत दिसतो आणि म्हणून या चराचराच्या उन्नतीसाठी ते सदा सर्वदा प्रयत्न करतात, असे विष्णुदास. सदैव ते दास असतात. दास सदाच असतो. कधीतरी मर्जी झाली म्हणून दासत्व केलं असं नव्हे. मऊ मेणाहुणी आम्ही विष्णुदास म्हणतायत. बरं, मी विष्णुदास म्हणत नाही का? जिथे मी, माझं असं येतं ना, तिथे दास्यभावच निर्माण होत नाही. म्हणून म्हणतात आम्ही विष्णुदास. आणि विष्णुदास म्हणजे आणखी कोण? संत, सज्जन, साधू. अहो, या जगताच्या कल्याणासाठी झटणारी प्रत्येक व्यक्ती जी समाजासाठी, देशासाठी लढते आहे, तिचा स्वतःचा काहीही स्वार्थ नाही. एखादा शास्त्रज्ञ असेल, एखाद्या दुर्धर अशा आजारावर औषध शोधतोय. शोधता शोधता कधी कधी त्याच्या जीवनाचा शेवटही होतो, पण संघर्ष करत राहतो. हे सगळी जी मंडळी आहेत, जी निस्वार्थ काम करतात आणि जगताच्या भल्यासाठी करतात, ती सगळी मंडळी ह्या विष्णूंची दास आहे. कसे असतात हे दास? मऊ. कशासारखे मऊ? मेणासारखे मऊ. मेण माहिती आहे ना, मेणबत्तीचं मेण नव्हे, जे लगेचच वितळतं आणि पुन्हा घट्ट होतं. बरंच जळेपर्यंत प्रदूषण, अगदी शेवटच्या थेंबापर्यंत मेणबत्ती प्रदूषण करतं. तुकोबारायांना असं मेण नको आहे, नैसर्गिक, आजच्या भाषेत ऑर्गॅनिक. का? मधमाशांनी जो संचय केलेला आहे, जी संग्रही वृत्ती आहे, जे रसपान आहे, या सगळ्या विषय, वासना, विकार, संग्रही वृत्ती, हे सगळं नाहीसं झाल्यानंतर अशी अवस्था येते की उरलो उपकारापुरता. असा झाल्यानंतर जे उरतं ते मेण, ते स्त्रीचं सौभाग्य कपाळावर टिकवतं. ते तुम्ही म्हणाल मेणाबद्दल फारच सांगतात या बाई. अहो, सांगावं लागतं, कारण आजच्या पिढीला हे माहिती नाही. पूर्वीच्या काळी रुपया एवढं मेण लावलं जायचं आरशात बघून, आणि त्यावर ठसठशीत कुंकू. कारण असं समजलं जायचं की जेवढं मोठं कुंकू लावलं तेवढं नवऱ्याचं आयुष्य दीर्घ असतं. पण आता काय, त्या रुपयाचं अवमूल्यन झालं आणि हळू 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 त्या कुंकवाचा आकार लहान 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 होत गेला. आणि आता आली आहे टिकली. टिकली तर टिकली, नाहीतर गेली. यूज अँड थ्रो. नातीसुद्धा अशीच आहे, यूज अँड थ्रो. असो, पण भारतीय सनातन वैदिक हिंदू धर्म जो आहे, या हिंदुस्थानाचा धर्म, यानं या स्त्रीची जी एनर्जी आहे ती युटिलाइज करण्याचं ठिकाण कुठलं आहे? ते कपाळ. आणि त्या कपाळावर कुंकू लावावं. त्यामुळे तिची जी शक्ती आहे तिचा ती वापर करू शकते, याचा शोध लावणारी एकमेव संस्कृती म्हणजे सनातन संस्कृती आहे. जगतात कुठलाच असा धर्म नाही की जो कपाळावर कुंकू लावा हे सांगतो. अर्थात आपल्याला सांगूनही आपण ऐकत नाही, ती गोष्ट वेगळी. सद्गुरुनाथ महाराज की जय. असो, तुकोबारायांना मेणबत्तीचं मेण मान्य नाही, या मुद्द्यावर आपण होतो. विष्णुदासाला मेणबत्तीचं मेण मान्य नाही, पण
आपल्या जनतेचे दास. कधी काहीतरी कांड होतो आणि निवडणुका जर जवळ आल्या असतील तर मग काहीतरी बघायचं, अरे वा हे निमित्त आहे, हातात भल्या मोठ्या मेणबत्त्या आणि चौकात रस्त्यांवर उतरायचं, सोबत अनुयायी त्या मेणबत्त्या पेटवायच्या आणि आंदोलन नारा वगैरे. जशी 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 मेणबत्ती वितळत येते, मेणबत्ती संपते की आंदोलन थंड, गुन्हेगार कूल आणि आपले जनतेचे दास छोडाए हम वो गलिया. सद्गुरुनाथ महाराज की जय. पण विष्णुदासांनी असं नसावं, त्यांनी कठोर व्हावं असं तुकोबाराय सांगतात. भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण उदार झाल्यावर त्या अधिक कठोर असताना समोरच्या माणसाला घाम फुटला पाहिजे. इतकं कठोर तो विष्णुदास असावा. हे तुकोबारायांना का सांगावं लागतं? कारण त्या काळची परिस्थिती आहे. कठीण वज्रास भेजणारा त्यांना विष्णुदास हवा आहे. का? कारण ज्ञानेश्वर माऊलींनी जे खळांची व्यंकटी सांडो सांगितलं, पण त्या खळानं ती वाईट बुद्धी जी आहे ती सांडली का? नाही. उलट काही दिवसांनी 108 वेळा संतांच्या तोंडावर थुंकण्याचं धाडस केलं. आणि तुकाराम महाराजांच्या काळात मात्र हाच खल जो होता तो खल चारी दिशांनी 5-5 शाया आक्रमण करत आल्या आणि हातात शस्त्र घेऊन आल्या. त्यामुळे त्या खलत्व त्यांनी सांडलेलं नाही हे तुकाराम महाराजांनी चांगलं ओळखलं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वज्रभंगे कवेळा, कठीण हा खळ तयाहुनी. काय म्हणतात? वज्र एखाद्या वेळा भंगेल, पण हा खळ जो आहे त्या वज्रापेक्षाही कठोर आहे. आणि म्हणून समकालीन संत रामदास स्वामी सुद्धा म्हणतात, धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करी. अरे धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट. समोरचा माणूस धट आहे, त्याच्यासमोर मवाळ होऊन चालणार नाही. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, पाया झाला नारू तेथे बांधला कापरू, तेथे बिबव्याचे काम, अधमासी अधम अधम अधमासी अधम. काय म्हणतात तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात, जर पायाला नारू झाला आणि खूप त्रास होतोय, हो पाय सुजलाय अगदी, अशा वेळा काय उपचार करावा? कापूर लावावा, ओवाळावं, नारू, अरे बाळा बाहेर ये रे, माझा पाय फार दुखतोय, तू शहाणा आहेस ना, ये बरं. येईल तो? येईल मंडळी? नाही येणार. मग तिथे हवा असतो तो बिब्याचा चटका. तेथे बिबव्याचे काम, अधमासी अधम अधम अधमासी अधम. विंचू देव्हाऱ्याशी आला, विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, देवपूजा नावडे त्याला. तेथे पैजाराचे काम, तेथे पैजाराचे काम, अधमासी अधम अधम अधमासी
अधम. अधमासी अधम विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा ना वडे त्याला, तिथे पैजाराचे काम. हे जे वाक्य आहे ना, हे जे चरण आहे ना, हे आजच्या काळाला लागू पडतं मंडळी. देवपूजा ना वडे त्याला, अशी एक पिढी निर्माण होते आहे, असा एक वर्ग निर्माण झाला आहे. देव्हाऱ्याशी विंचू आला म्हणजे प्रत्यक्ष देव्हाऱ्यापर्यंत आलेली ही मंडळी नव्हे, पण आला दिवस देवी देवतांवर वाईट बोलणं, तोंड सुख घेणं, कोणीही यावं आणि हिंदू धर्मावर बोलावं, टिंगल टवाळी करावी, अशांसाठी तेथे पैजाराचे कामं, तेथे पैजाराचे कामं. पण आपण म्हणतो मूर्ख आहे, काही बोलतात, द्या सोडून, द्या सोडून. करत 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 राम लक्ष्मण सीता सगळं होता आपल्या घरातल्या बायकांवर सुद्धा ही मंडळी आता तोंडसुख घेते आणि आपण सावकाश बसलो आहे. अरे अग्न गृहासी लागला तरी सावकाश निजला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा, आणि आपण आपलाच घात करून घेतोय. तुकोबाराय म्हणतात असं अजिबात वागू नका हो. जर खरोखर एखादा माणूस चांगल्या उद्देशाने तुमच्याकडे आला, भला आहे, भल्या कामासाठी आला, तर त्याच्यासाठी भले व्हा, सर्वस्व द्या, कासेची लंगोटी. पण जे टवाळी करतात ना, त्यांची टाळकी फोडता आली पाहिजे. टवाळी करणाऱ्यांची टाळकी फोडण्याचं धाडस त्याच माणसाचं असतं जो खऱ्या अर्थानं विष्णूचा दास स्वतःला म्हणून घेतो. तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. रामेश्वर भट्ट जे होते ते त्यांच्याकडे आले. पश्चाताप झाला होता, मी यांची निंदा नालस्ती केली आहे, माफ केलं त्यांना, आपल्या जवळ घेतलं आणि आपल्या शिष्यांपैकी एक करून घेतलं. रामेश्वर भटांना आपल्या शिष्यांमध्ये समाविष्ट करून घेतलं. पण पश्चाताप झाल्यानंतर बरं, तुकोबाराय आपल्याला म्हणतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी, म्हणजे याचा अर्थ सर्वस्व देऊ, पण नाठाळाचे काठी हाणू कुठे, माथा. ही जी काठी आहे ही फार वेगळी आहे बरं. ही जी काठी आहे ही माथ्यावर मारायची आहे, आणि ही प्रत्येक वर्गातले माणसाची वेगळी वेगळी काठी आहे. संतांची काठी माथ्यावरच मारायची आहे, पण ती कशी आहे, त्या काठीनं मतपरिवर्तन, मनपरिवर्तन, प्रबोधन या गोष्टी करायच्या आहेत. पण ही संतांची काठी, याला क्षमा कर आणि त्याला क्षमा कर, ही सरसकट सगळ्यांनी वापरायची नाही. आपली तेवढी कुवत नाही आहे संत होण्याची. एखादा राजा असेल तर राजाच्या हातील काठी जी आहे ती राजदंड आहे. याची काठी त्यानं वापरल्यानंतर काय होतं हे आपल्याला इतिहास सांगतो. पृथ्वीराज चौहान 16 वेळा गौरीला हरवलं आणि त्यानं प्रत्येक वेळा काय केलं, कुराणाची शपथ घेतली, मला क्षमा करा, मुझे माफ कर दीजिए. आणि संतांचा धर्म काय, शरण आलेल्याला मरण नाही. 16 वेळा शरण आलेल्याला मरण नाही, शरण आलेल्याला मरण नाही करता करता 17व्या वेळा तो जिंकला आणि सगळं काही संपवलं. एवढंच नव्हे तर माझ्या हिंदुस्थानाला ओरबडून खाल्लं. याला कोण जबाबदार आहे? राजानं राजधर्म सोडला तर हे होतं, काश्मीरच्या राजानं राजधर्म सोडला हे होतं. संतांचा धर्म हा संतांना श्रेष्ठ आहे आणि राजाचा धर्म हा राजासाठी श्रेष्ठ आहे. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, हे आपल्याला माहिती आहे. वा वा, काय छान आहे. पण हाच योगी जर सत्तेवर बसलेला असेल तर त्याला बुलडोझरच चालवावं लागतं. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि हे नसतं चालत. मग तिथे तडपाओगे तडपालो हम, तडप तडप के भी तुम्हारे गीत गाएंगे, असं चालत नाही. नो नेव्हर. टुकराओगे टुकरा दो हम, ठोकर खाकर भी तुम्हारे गीत गाएंगे, असं चालणार नाही.
हे असं होणारच नाही. अहो, सैनिकांनी जर असं ठरवलं की अहिंसा परमो धर्म आणि सीमेवर बसल्या आणि पाकिस्तानातल्या चीनमधल्या लोकांना सांगितलं मी इथे उपोषण मांडतो, 1 इंचभर देखील तुम्ही समोर आलात ना तर मी 10 दिवस उपाशी राहील, चालेल का? नाही. हंगर स्ट्राईक हा देशाच्या आत आहे. हंगर स्ट्राईक देशाच्या आत. देशाच्या बाहेर मात्र सर्जिकल स्ट्राईकच हवा. सर्जिकल स्ट्राईकच हवा. कुठेही सरसगट काहीही वापरून चालणार नाही. नाठाळाचे काठी हाणू माथा. कारण काय? दुष्टांचं भंजन केल्याशिवाय भजन आणि भोजन सुखकर होत नाही. सुखकर होत नाही. जर सैन्याला इतर देशाच्या मदतीसाठी जावं लागलं तर ते जातात. शिधा आटा घेऊन जातात. कुठे महापूर आलेले आहे, कुठे भूकंप आले आहेत. हेच सैन्य आहे की ज्यांनी केदारनाथच्या वेळा आपल्या अनेक आया बहिणींना वाचवलेलं आहे, लहान मुलांना वाचवलेलं आहे. तेच हात आहे ज्यांच्या हातात शस्त्र असतं आणि तेच हात आहे की त्यांनी वाचवलं देखील आहे. पण मंडळी, तुर्कस्तानाचं उदाहरण घ्या बरं. आपण त्यांना किती मदत केली आहे, पण जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी पाकिस्तानाची बाजू घेतली. धर्मश्रेष्ठ आहे त्यांच्यासाठी. म्हणून इतिहासातून आपण शिकायला हवं. जे विष्णुदास आहे हे मायेबापांपेक्षा थोर आहेत. एक वेळेस आई वडील टाकून देतील, जसं तुलसीदासांना. माहिती आहे तुम्हाला? अहो, 12 महिने आईच्या पोटात राहिला, सदंत जन्माला आला आणि बघितलं, हसल्याबरोबर दिसलं की याच्या मुखात दात आहे. आईला गिळलं. झालं. गावाने आणि पित्याने ठराव केला, द्या द्या टाकून याला, द्या द्या टाकून याला, अपशकुनी हा पिशाच अवतरला, मारीन सर्व जनांना, म्हणून म्हणूया आला राम बोला. तो दिसला की राम बोला म्हणायचं. त्याला वेशीत सुद्धा येऊ देत नव्हते. एका दासीने त्याला वागवलं, लहानाचं मोठं केलं. अंगावर वस्त्र नाहीत, थंडीत कुडकुडत होता, जटाभार वाढलेला. चिंध्या काहीतरी उष्ट स्मशानातली पिंड खाऊन खाऊन 5 वर्षाचा झाला. त्या गावात रामकथा सांगायला एकदा नरहरिदास आले. त्यांनी या बाळाला जवळ केलं आणि नाव दिलं तुलसीदास. ज्ञान दिलं, भगवंताचं दर्शन घडवून दिलं. आणि नंतर रामचरित मानसातून याच तुलसीदासानं आपल्याला तेव्हाही राम बोलायला लावलं आणि आताही राम बोलायला लावतात ते संत तुलसीदास. त्या रस्त्यावर टाकलेल्या बाळाचं रूपांतर त्या संतांनी एका संतात केलं, आपणासारखे करती तत्काळ. म्हणून आईवडील तर फक्त जन्म देतात. आईवडिलांचा देह असेपर्यंत आणि आपला देह असेपर्यंत ते नातं आहे. पण आपला देह नसतो ना, तेव्हासुद्धा जे विष्णुदास असतात, जे साधू असतात, ते संत असतात, ते आपल्या मरणानंतरच्या प्रवासातसुद्धा आपल्यासोबत असतात. माय बाप पाहुणी थोर कृपावंत. लगेच तुकाराम महाराज म्हणतात, करू घातपात शत्रुहुणी. वेळ प्रसंगी आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ काम आम्ही करतो, पण घातपात करायचा जर ठरला तर शत्रूपेक्षाही वाईट हाल करतो. म्हणजे काय? शत्रू तुमचं शरीर संपवू शकतो, पण पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची जी प्रक्रिया आहे ती संपवू शकत नाही. शरीर संपवलं की आपण पुन्हा दुसरा जन्म घेऊन त्याचा बदला घेऊ शकतो. शत्रूच्या हातात काही फारसं नसतं हो. आणि हेच विष्णुदास जेव्हा कठोर होतात, शत्रूपेक्षा अधिक घातपात करतात. याचं उदाहरण सांगू? अहो, या सनातन वैदिक हिंदू धर्मात कुंभमेळ्याला खूप महत्त्व आहे. तैमूरच्या काळातही हजारोच्या संख्येनं साधू संत कुंभमेळ्यासाठी स्नानाला गेले आणि यानं सैन्य पाठवलं आणि 5,000 आपल्या साधू संतांना मारलं.
त्या नदीचं पाणी रक्तानं वाहू लागलं, अशी गत झाली. मग अशा वेळा काय करावं, तर नागा साधू एक हात में भाला और एक हात में माला असं करून जय श्रीराम जय जय श्रीराम म्हणत अक्षरशः त्या शत्रूंवर तुटून पडले. हातात चिमटे आणि त्रिशूल, आणि त्या शत्रूला पडता भुई थोडी केली, पडता भुई थोडी. असं झाल्यानंतर काय झालं माहिती आहे, सगळे शत्रू वर्ग आपल्या आपल्या देशाला पळून गेले. लोक आपल्याला काय सांगतात की कुंभमेळा अकबराच्या काळात निर्माण झालेला आहे, तैमुराच्या पासून नोंदी आहेत. हां, तुम्ही नंतर पाहिजे तसा इतिहास लिहिला ती गोष्ट वेगळी. सद्गुरुनाथ महाराज की जय. करू घात पात शत्रुहुनी, अमृत ते गोड काय आम्हा पुढे. अमृत ह्या संतांपेक्षा श्रेष्ठ नाही. कारण काय, नामामृत संजीवनी देणारे हे संत, यांना आपली किती काळजी आहे. त्यांचा देह नसला तरी ते आपली काळजी करतात. महाराजांच्या हातात माळ का आहे, त्यांना नामस्मरणाची गरज आहे नाही हो. आपण संकल्प करतो 13 माळ मी जपेल आज, मग म्हणतो पाहुणेच आले, मग म्हणतो ऐन वेळेवर पाणी आलं, आज कंटाळा आला, आज बरं वाटत नाही, आज आळसच वाटतं, आज अन्न जड झालं. असं करत करत अर्धवट केलेला संकल्प त्या गुरूंना पूर्ण करावा लागतो गेल्यानंतरही. चराचरात त्यांचा वास असतो, आपल्याकडे लक्ष असतं, पण भक्तांची काळजी आहे हो. अमृत ते काय गोड आम्हा पुढे. शुकाचार्य परीक्षिताला मुक्तीसाठी भागवत यज्ञ करत होते, भागवत कथा सांगत होते, तेव्हा स्वर्गीचे देव आले अमृताचा कुंभ घेऊन. म्हणाले हे अमृत घे परीक्षिता, अमर हो, आणि हे भागवत कथामृत आम्हाला दे. तेव्हा परीक्षिताने नकार दिला. कारण काय, अमृत जर प्यायले असताना तर अमर झाला असता परीक्षित, पण त्याच्या ज्या यातना आहेत, जे भोग आहेत, ते कमी झाले असते का, नसते. अहो, चिरंजीवित्वाचा शाप काय असतो ना, हे त्या अश्वत्थाम्याला विचारा. म्हणून गोड आपल्याला नेहमी देव वाटतो, देवापेक्षा गोड आपल्याला अमृता वाटत नाही. आपल्याला अमृत प्रिय नाही, देवाप्रिय आहे. सामान्य माणूससुद्धा देवाला जास्त मत करतो, आणि अमृत जे आहे ते आपल्याला नको असतं. म्हणून असं म्हणतात, अमृत ते गोड काय आम्हा पुढे, पण त्याचबरोबर असं म्हणतात विष ते बापुडे कडू किती. पुन्हा तेच, विष प्राशन केल्यानंतर देहाची समाप्ती होईल, पण त्या देहानं जे जे काही केलेलं आहे त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. अयोध्या नगरीमध्ये एक शिष्य होता, आणि त्याने गुरुकडून ज्ञान घेतलं. त्या काळाचा निम्न वर्णाचा तो शिष्य, पण गुरुने अजिबात भेदभाव केला नाही बरं शिकवताना. पण माहिती नाही, शिक्षण जरी मिळालं तरी सुसंस्कृतपणा यायला हवा. तो सुसंस्कृतपणा काही दुकानामध्ये विकत मिळत नाही, पुस्तकांमध्ये नाही, तो आईवडिलांकडून, पिढ्यांकडून, संस्कारांकडून घ्यावा लागतो. शिष्याला वाटलं मी खूप महान आहे, मग काय, गुरूंचा वारंवार अपमान करणं, गुरुनिंदा करणं. ते त्या आद्य गुरूंना, शिवाला काही रुचलं नाही. त्याला ब्रह्मराक्षसाची योनी प्राप्त झाली. अनेक वर्ष तो ब्रह्मराक्षस म्हणून फिरत होता. तेव्हा गुरूंनाच त्याची दया आली, आणि गुरूंनीच भगवंताजवळ उपासना केली की बिचाऱ्याचे भोग संपव, हा माझा शिष्य आहे. आणि झालंही तसं, त्याला दुसरा जन्म मिळाला, आणि अयोध्येत दुष्काळ पडला. अयोध्येत दुष्काळ पडला म्हणून हा कुठे गेला, उज्जैन. तिथे गेल्यानंतर विष्णूची भक्ती सोडली आणि शिवाची भक्ती सुरू. शिवाची भक्ती सुरू केल्यानंतर एकदा गुरु कथेसाठी, रामकथेसाठी उज्जैनला गेले, आणि यानं हरिहर असा भेद केला. आणि भेद केल्यानंतर पुन्हा गुरुची निंदा केली. तेव्हा गुरूंना राग आला नाही, तर शिवाला राग आला, आणि शिवानी त्याला सांगितलं तू ज्ञानी आहेस, मान्य आहे, पण लक्षात ठेव,
तुझी वृत्ती अतिशय नीच आहे, म्हणून तू कावळ्याच्या मुखानं जन्म घेशील आणि काकभुशुंडीचा जन्म झाला. काकभुशुंडी ऋषी, त्यांची ही कथा आहे. जेव्हा विष्णुदास कठोर होतात किंवा विष्णुदासांना त्रास दिला जातो, तेव्हा भगवंतसुद्धा आपल्याला क्षमा करत नाही. तुम्ही म्हणाल, बाप रे, हे विष्णुदास प्रकरण फार डेंजर दिसतंय, म्हणून तुकोबाराय आपल्याला शेवटच्या चरणात म्हणतात, असं अजिबात नाही. तुका म्हणे, आम्ही अवघेची गोडच आहोत आम्ही. फक्त समोरचा जसा वागेल तसा आम्ही वागतो. ज्याचे पुरवू कोड त्यांचे परी. सूत्रश्लोकातसुद्धा आपल्याला हेच सांगितलंय. कृते प्रतिकृती कुर्यात. जर समोरचा माणूस हिंसेनं आपल्यावर धावून आला तर त्या हिंसेला उत्तर आपण हिंसेनंच द्यावं. तिथे अहिंसा परमधर्म चालत नाही. पण हिंसेला उत्तर जर आपण हिंसेने दिलं तर दोष लागत नाही. म्हणून काय करावं? शठे शाठ्यम समाचरित. जो जसा वागेल समोरचा नाठाळ तसंच त्याला उत्तर द्यावं. असं जर वागलं तर आपल्याला दोष लागत नाही. आता काही महाभाग म्हणतात आपल्यापैकी की जर समोरच्याने आपला एक डोळा फोडला आणि आपण जर त्याचे 2 डोळे फोडले तर हे जग काही दिवसात संपूर्ण जग आंधळं होईल. म्हणून समोरच्यानं एक डोळा फोडला तरी काहीही बोलू नये, असं तत्त्वज्ञानी आपले काही लोक म्हणतात बरं, आपल्या इतिहासातले. पण जर समोरच्याने आपला एक डोळा फोडला आणि जर आपण त्याचे 2 डोळे फोडले तर बाकीच्यांची दुसऱ्यांचे डोळे फोडण्याची हिंमत होणार नाही. आणि जो आहे खलं तो डोळस होईल. त्याला कळेल की इथे माझं काही चालत नाही. हे लोक आता समर्थ झालेले आहेत. म्हणून तुकोबाराय आपल्याला आजच्या निरूपणाला घेतलेल्या अभंगातच हे सांगतात की समोरचा जसा वागेल तसं तुम्ही त्याला उत्तर द्या आणि भगवंताचं दास्यत्व करा. महुमेणाहुनी आम्ही विष्णुदास. महुमेणाहुनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास वेधू ऐसे. कठीण वज्रास वेधू ऐसे. महुमेणाहुनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास वेधू ऐसे. भले तरी देऊ कासेची लंगोटी. भले तरी देऊ, भले तरी देऊ कासेची लंगोटी. नाठाळाचे काठी हाणू माथा. नाठाळाचे काठी हाणू माथा. महुमेणाहुनी आम्ही विष्णुदास. महुमेणाहुनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास वेधू ऐसे. कठीण वज्रास वेधू ऐसे. महुमेणाहुनी, महुमेणाहुनी, महुमेणाहुनी. जय जय रघुवीर समर्थ. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय
परब्रह्म सद्गुरु. महाराज गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 एक लाभ सीतापती. एक लाभ सीतापती. एक लाभ सीतापती. दुजी संतांची संगती. दुजी संतांची संगती. एक लाभ सीतापती. एक लाभ सीतापती. दुजी संतांची संगती. लाभ नाही या वेगळा. लाभ नाही या वेगळा. थोर भक्तीचा सोहळा. थोर भक्तीचा सोहळा. थोर भक्तीचा सोहळा. थोर भक्तीचा सोहळा. श्रोते हो, या नरदेहाला आल्यानंतर तुम्हाला अलभ्य असा लाभ झालाय. या नरदेहाला आल्यानंतर ही अशी नौका आहे की या आत्म्याला त्या पैल तीरापर्यंत नेऊन सोडणार आहे. या नरदेहाचा उपयोग एका नौकेसारखा करा. मंडळी, हो भला मोठा लाभ तुम्हाला प्राप्त झालाय. एक लाभ सीतापती. तो सीतापती, तो श्रीराम जर तुम्हाला या नरदेहातूनच प्राप्त करायचा असेल तर भक्ती मार्गाला लागा. अहो नव्हे भक्ती करण्यासाठी, त्या श्रीरामरायाला प्राप्त करण्यासाठीच हा नरदेह तुम्हाला भगवंतांनी दिलाय. नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तमची गती. सगळं उत्तम तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. श्रोते हो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, आम्हाला श्रीरामरायाला प्राप्त करायचं आहे. कल्पना छान आहे, विचार छान आहे, उपासना देखील आम्हाला करायची आहे, पण या मायेतून लवकर आम्ही बाहेर येऊ शकत नाही. प्रपंच आहे, देह प्रपंचाचा दास. काय करावं? अहो नरदेहाचा आणखी एक लाभ म्हणजे दुजी संतांची संगती. संतांची, साधूंची, सद्गुरूंची संगती करा. संतांचा संग करा बरं. जर तुम्ही असं केलंत ना तरच या नरदेहाचं सार्थक होईल आणि पशुपासून तुम्ही वेगळे व्हाल. मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा? परमेश्वराची भक्ती करा. इतकी भक्ती की तुमचं आयुष्य जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला असं वाटलं पाहिजे माझ्या जीवनाचा भक्तीचा सोहळा झालाय. भक्तीचा सोहळा. माझं जीवन जे आहे ते असामान्य होतं. अडीअडचणी भरपूर आल्या, संकट आलेत, पण माझं आयुष्य म्हणजे भक्तीचा सोहळा त्या संतांमुळे झालंय. त्या रामरायाच्या स्पर्शानं माझं आयुष्य अमृतमय झालंय. श्रोते हो, तुम्हाला जर हे सगळं प्राप्त करायचं असेल तर काय करा?
संतांची संगती करा. मग आता देहधारी संत जर तुम्हाला दिसले नाही, प्राप्त झाले नाही, तर संत कुठे शोधायचे? तर संतांचे ग्रंथ, त्यांनी सांगितलेल्या उपासना, त्यांनी सांगितलेली तत्व, त्यांचा अंगीकार करा. त्या संतांनी जो मार्ग आखून दिला आहे ना श्रोते हो तुम्हाला, तर त्या मार्गावर त्या पावलावर पाऊल ठेवून ठेवून तुम्ही पुढे जा. बघा, तुम्हाला तो सीतापती प्राप्त होतो. आणि कीर्तनकार असे सांगत होते, श्रोते तुमच्यासारखेच जीवाचा कान करून ऐकत होते की आता कीर्तनकार काय सांगतायत, पुढे कीर्तनकार काय सांगतायत. आणि कीर्तनकारानं जे काही सांगितलं, आता मी या क्षणापासून त्याचा अवलंब माझ्या जीवनात करणार आहे. एवढा त्या कीर्तनकारांचा प्रभाव होता. असं आमच्यासारखं नव्हतं की बाई काय म्हणतात ऐकून घेऊ, मग बघू नंतर आपल्याला काय करायचं, असं नाही हो. कारण काय, कीर्तनकार समोरचा खूप प्रभावी, आणि श्रोतेसुद्धा ऐकण्यासाठी जीवाचा कान करून. कीर्तनकारांनी सांगितलं संतांची संगती करावी, आणि श्रोत्यांनी ठरवलं मी आता संतांची संगती करणारच. आजूबाजूला काहीही वातावरण का असे ना, कितीही अडथळे येईना. कारण काय, आम्हाला कीर्तनकार महोदयांनी काय सांगितलंय, संतांच्या जो मार्गी जातो, संतांच्या जो मार्गी जातो, रामतयाला भेटे. संतांच्या जो मार्गी जातो, रामतयाला भेटे. आपणासही दर्शन व्हावे, आपणासही दर्शन व्हावे, आपणासही दर्शन व्हावे, आपणासही दर्शन व्हावे, आपणासही दर्शन व्हावे. सर्व सज्जना वाटे, सर्व सज्जना वाटे. सगळ्यांना वाटायचं संतांच्या जो मार्गी जातो, राम तयासी भेटे. असा परिणाम श्रोत्यांवर झाला. कारण समोरचे जे कीर्तनकार होते ते देखील त्या तोलामोलाचे होते. भक्कम अशी उपासना, आपल्या गुरूंवर, सद्गुरूंवर प्रेम, आणि त्यांनी सांगितलेला शब्द म्हणजे प्रमाण. व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा सगळी चांगली तत्व अवलंबायची आणि नंतर इतरांना उपदेश करायचा. असे साचार असलेले कीर्तनकार, आचरण शुद्ध, उपासना सुद्धा. त्यामुळं श्रोते शेकडोंच्या संख्येने गर्दी झाली आणि डोलू लागले हो कीर्तनात. डुलकी आली म्हणून नाही बरं, दंग झाले म्हणून डोलू लागले. कारण कीर्तनकार आणि ती जागा दोन्ही पवित्र होतं. जय राम साधू करीती, जय राम साधू करती, कीर्तन मिरजेत फार थाटात. जय राम साधू करती, कीर्तन मिरजेत फार थाटात. श्रोते समर्थ होते, श्रोते समर्थ होते. संत समागम महत्व जाणीत. रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 सीतापते राम.
समर्थ होते, श्रोते देखील सामर्थ्यवान होते हो. श्रवण भक्ती कशी करावी त्यांना कळत होतं. आणि दुसऱ्या अर्थाने श्रोते समर्थ होते. श्रोत्यांमध्ये समर्थ रामदास स्वामी देखील होते आणि कीर्तनकार होते जयराम स्वामी, समर्थांचे शिष्य. आणि कीर्तन रंगात आलं. कीर्तनात आर्या, साकी, दिंडी, वेगवेगळी वृत्त आली हो. आजच्यासारखं नव्हतं बरं. 2-3 जोक सांगायचे. विनोदवीर, विनोदाचार्य अशी काही त्यांची पदवी नव्हती. ज्ञानी असं नाही की 2-3 भावगीतं, 2-3 पदं, रला र आणि टला ट जोडून दिलं ठोकून की झालं कीर्तन, असं अजिबात नव्हतं. त्या कीर्तनकाराचं बुद्धीचं चातुर्य, त्या कीर्तनकाराचं धर्मावरचं प्रेम, देशावरचं प्रेम, आणि मुळात तो कीर्तनकार देवभक्त होता, गुरुभक्त होता. हे सगळं त्याच्या कीर्तनात दिसत होतं. समोर आरसा होता जणू. आणि म्हणून श्रोते देखील समर्थ होते. जीवाचा कान करून ऐकत असताना कीर्तन करता करता कीर्तनकाराचं लक्ष गेलं. त्या श्रोत्यांच्या मागे एक वेगळाच कोणीतरी श्रोता होता. एखाद्यानं बघावं, कीर्तनकार काय मागे बघतायत, मग माझ्या मागे काहीतरी विशेष आहे का, मग बघावं आणि अंग चोरावं. बापरे, काही खरं नाही आता माझं. नाही, असं होतं बरं मंडळी. मी हर घर सावरकर अभियानाच्या अंतर्गत सावरकरांचं महात्म्य सांगते. त्या समितीतर्फे हे कार्य आहे आमचं की घराघरात सावरकरांचं कार्य पोचवायचं. आणि नेमकं वेगवेगळ्या गावाला जाता जाता मला असं गाव मिळालं की जिथे श्रोता 12-12 मतीचा होता. विचार करा, जाण्याआधीच फोन आला होता मला की हे गाव आमच्या काकांचं आहे, आमच्या ताईंचं आहे. सावरकरांवर बोला, पण जहाल बोलायचं नाही. असं असतं. अहो, ज्या गावी करावी वस्ती तेथे करू नये मस्ती. हे गाव मिरज. कोणीतरी आगंतुक असा श्रोता ऐकायला आलेला. जयराम स्वामींचं लक्ष गेलं, पण कीर्तनकार समर्थ होता. त्यानं आपलं कीर्तन सुरू केलं, सुरूच ठेवलं आणि सांगितलं, संतांच्या जो मार्गी जाईल त्याला श्रीरामराय प्राप्त होईल. विचलित करणारा श्रोता कोण होता? त्या शेकडो श्रोत्यांच्या मागे हाताची घडी घालून सगळ्यांकडे करारी नजर टाकत, हिरवी कफनी, डोक्याला हिरवाच फेटा, डोळ्यात सुरमा घातलेला, पैठणी घातलेली. तिची पैठणी म्हणजे पठाणी. ती पठाणी, भरजरी हिरवा कच्चा शेला, राजशाही थाट, पण एखादा क्रूर कर्मा दिसावा. हाताची घडी आणि निहाळतोय सगळ्यांना, कोण कोण आहे, किती आहेत, कीर्तनकार कोण आहे, काय सांगतोय. आणि कीर्तनकारासहित सगळ्यांना त्याची ओळख पटली. आणि त्या काळाचा तो आक्रांता म्हटला तरी वावगं ठरणार नाही, असा क्रूर, कडवा, असा धर्मांध आणि त्या गावाचा किल्लेदार. मिरज किल्ल्याचा होता किल्लेदार, मिरज किल्ल्याचा होता किल्लेदार, नाव त्याचे दिलेर खान खास, नाव त्याचे दिलेर खान खास. होता शूर पराक्रमी वीर, होता शूर पराक्रमी वीर, पादशहाची
मर्जी त्यास खास, बादशाहाची मर्जी त्यास खास. मिरज किल्ल्याचा, मिरज किल्ल्याचा, मिरज किल्ल्याचा होता किल्लेदार. मिरज किल्ल्याचा तो किल्लेदार आणि त्याचं नाव दिलेर खान पठाण. त्या काळात हिंदूंसाठी सगळ्यात मोठा धोका, स्वराज्यासाठी धोका ठरलेला जर कोणी असेल तर हा दिलेर खान. अतिशय धर्मांध दिलेर त्याचं जरी नाव होतं तरी त्याच्या आकानी त्याला दिलेलं, औरंगजेबानं हे नाव त्याला दिलं होतं. जलाल खान, दाऊदजाई ही त्याची जात. अफगाणिस्तानमध्ये पख्तून पठाण नावाची जी माणसं असतात, जी जात आहे दाऊदजाई नावाची, त्यातील लढवय्या अतिशय शूर. औरंगजेबाकडे नोकरी मागायला आला. औरंगजेब मुघल पठाणांना नोकरीला ठेवत नव्हते, अजिबात नाही. किती शूर असा तुम्ही तुमच्या घरचे. का? कारण पठाणांना कोणाची गुलामगिरी करायला आवडत नसे. शिवाय त्यांचे राहण्याचे खूप थाट होते. कोणाचाही एक शब्द ते ऐकून घेत नसत. स्वाभिमानी आणि शक्तिशाली इतके की जिथे जातील तिथे साम्राज्याचा विस्तार करेल. आता शिक्षक म्हणून नेमायचा आणि तोच मुख्याध्यापक म्हणून झाला तर ही सगळ्यांना भीती असते हो. म्हणून तर शक्यतोवर नाकापेक्षा मोतीजड नको. मुघल या पठाणी लोकांच्या नादाला लागत नव्हते. मग आपल्याला तर नोकरी करायची आहे औरंगजेबाकडं, त्याचं वर्चस्व आहे सगळीकडे भारतावर. मग आपल्याला काही प्राप्त होईल. मग त्याला खुश कसं करायचं? मग हिंदूंच्या कत्तली करायच्या. सांगायचं आज 1000 मारले, आज 100 मंदिरं उद्ध्वस्त केली, आज 500 मूर्त्या विध्वंस केल्या. रोज एक एक बातमी द्यायची आणि राजाला खुश करायचं. त्याचं काय जाते? मरणारा हिंदू मरतोय, मुघल खुश. याचे कुठले जाती बांधव आहेत ते? मग एक एक आकडा आणायचा. जे शूरवीर असतील, जे उच्च जातीतले असतील, त्यांचं जबरी धर्मांतरण करायचं. आज 500, उद्या 200, कधी 1000. कोणाच्या आयाबायांना उचलायचं, कोणाच्या मुलींना परदेशात नेऊन विकायचं. कित्येक ब्राह्मणी गुजरीनी भ्रष्ट विल्या, कित्येक देशांतरा त्या विकेल्या आणि कित्येक हाल हाल होऊन मेल्या. स्वराज्याचं संकट हा दिलेर खान औरंगजेबाला अत्यंत प्रिय झाला. माझंच काम हा करतोय. मग नाव दिलं, डिग्री, पदवी. दिलेर, दिलखुलास माणूस आहे म्हणाले, मोठ्या मनाचा. का? मोठ्या मनाने धर्मांतर करून आणून देतोय ना. आमचा धर्म मोठा करतोय. त्यांच्या धर्मावर त्यांचं प्रेम आहे. हा फरक आहे ना. दिलेर खान, किल्ला दिला त्याला, शस्त्र दिली, अस्त्र दिली, सेना. शिवाय मुभा, तू काहीही कर. प्रत्येक वेळा मोठ्या मोठे बक्षिसं घेऊन जाणं, बक्षिसी ठरलेली. आणि हा किल्लेदार जयराम स्वामींचं कीर्तन ऐकायला आला आणि श्रोत्यांना घाम फुटला. कारण माहिती होतं धर्माचं कुठलंच कार्य करायचं नाही असा दंडक होता. जो धर्माचं कार्य करेल त्याला संपवलं जाईल. आणि आपण तर कीर्तन ऐकतोय. आता आपलं काही खरं नाही. जयराम स्वामी काही डगमगले नाहीत, पण मनात काळजी वाटली. संताचं हृदय होते. संतांना वाटलं आता काही खरं दिसत नाही. पण अगदी सुरुवातीपासून तर शेवटची भैरवी सगळं होईपर्यंत कीर्तन थांबायचं नाही. काहीही हो, कीर्तन ऐकायला सुद्धा पूर्व पुण्याही असावी लागते. मधून उठून गेला. दिलेर खानाचं म्हणते बरं मी. दिलेर खान निघून गेला. कीर्तन पूर्ण झालं. पण लोकांच्या मनात एवढं झाल्यावरही हाच विचार ठाम होता, संतांच्या जो मार्गी जातो राम तयासी भेटे.
काहीही झालं तरी संतांची कास आपण सोडायची नाही. मग संतांची संगती करायची ठरलं. प्रसाद वगैरे झाला. नंतर रात्री जयराम स्वामी विसाव्याला गेले आणि गर्दीत कुजबूज सुरू झाली. आता जयराम स्वामींचं दर्शन, त्यांचा उपदेश आपल्याला कधी प्राप्त होईल? तर कोणी म्हणावं की पहाटे पहाटे ते कृष्णेच्या काठी जातात म्हणाले स्नानसंध्या करायला. श्रोत्यांनी रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी जयराम स्वामी उठले. प्रातःकाली स्नानसंध्या कराया, कृष्णा काठी सद्गुरु जात कार्या. योगी ज्ञानी भक्त ही वितरागी, कर्माचा तो लोपना धर्म मार्गी. सद्गुरुनाथ महाराज की जय. अहो, शासन कोणाचंही असो, आपल्या धर्माचं कार्य आपण करायचंच. एवढं निडर व्हावं, एवढं समर्थ व्हावं. आणि सकाळी सकाळी कृष्णेकाठी गेले आणि स्नानसंध्या सुरू केली, उपासना सुरू केली. भक्तांचा समुदाय. पुन्हा आपल्याला जयराम स्वामी काहीतरी सांगतील. या कृष्णेच्या काठावर आपण काहीतरी ऐकावं. कालच सांगितलं ना की संतांचा संग करावा. आता हे आपल्याला काय उपदेश करतील सगळ्यांना उत्सुकता. आणि जयराम स्वामींनी आपली उपासना जपजाप्य संपवलं आणि उपदेश करायला सुरुवात केला. मंत्रमुग्ध होऊन श्रोते ऐकत होते. थोड्या दूरच्या तीरावर समर्थ रामदास स्वामी देखील होते. स्मित हास्य केलं. वा वा वा, शिष्य असावा तर असा. काय जनसमुदाय गोळा केला आहे. आणि इतक्या विपरीत परिस्थितीत की जेव्हा भगवंताचं नाव घेणंसुद्धा जीवावर बेतणार होतं. आजही आपल्या देशात आहे ना काही काही राज्यात जय श्रीराम म्हटलं की चला बिना भाड्याच्या खोलीत, तुमची दुर्गा पूजा बंद, तुमचं राम नाम घेणं बंद, रामनवमीचा सण बंद, सुट्टी तर बंदच. असं आहे. नावात ममता असून चालत नाही. मा वाटली पाहिजे. माटी अमानुष आहे सगळं. त्या क्षेत्रात जा, जय श्रीराम म्हटलं की जेलात जावं लागतं. ही आजची गोष्ट आहे. तो काळ तर मुघलांचा आहे. म्हणून जास्त विचार करायचा नाही. आजच्या काळात जर आपल्या धर्माला कोणी विरोध केला तर नक्की समजायचं तो मुघलांचा DNA आजही आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. उपदेश सुरू होता. समर्थ निघून गेले. श्रोते मंत्रमुग्ध झालेले आणि पालखी घेऊन आले सेवक. पालखी घेऊन आले सेवक. पालखी घेऊन आले सेवक. म्हणती जय रामाते, म्हणती जय रामाते. पालखी घेऊन आले सेवक. म्हणती जय रामाते, म्हणती जय रामाते. चला सत्वरी दरबारी हो, चला सत्वरी दरबारी हो. चला सत्वरी दरबारी हो. घेऊन या शिशाते, घेऊन या शिशाते. पालखी घेऊन आले सेवक. पालखी घेऊन आले सेवक. पालखी घेऊन आले सेवक. दूरवर एक पालखी राजाची. त्याला हिरवे कच्च पडदे लावलेले, हिरवे सिल्कचे लोड आतमध्ये ठेवलेले. एखादी राजाची राणी किंवा राजा किंवा राजकुमार यावा अशी ती राजेशाही पालखी जवळजवळ येत होती. आणि सेवक आले, म्हणाले चला दरबारी चला. पालखी जवळजवळ येत होती आणि ती
पालखी रिक्त होती, रिकामी होती, त्यात कुणीच बसलेलं नाही. त्या सेवकांनी सांगावं जयराम स्वामींना की चला पालखीत बसा. दरबारात बोलवलंय. पालखी कोणी पाठवली होती हे समजायला काही वेळ लागला नाही. पालखी दिलेर खानानं पाठवली. असं संकट आल्याबरोबर जयराम स्वामी म्हणाले की अहो, आम्ही पायी तीर्थयात्रा, मुखी राम नामवाली माणसं, आम्हाला पालखी नको. नाही नाही बसा. नाही म्हणाले, मी बसणार नाही. ठीक आहे चला पायी पायी. पायी पायी चालले. 2 पावलं गेल्यानंतर जी भक्त मंडळी होती ती स्तब्ध झाली. आणि उद्या जयराम स्वामींना नाही त्यात आपण हळूहळू मागे जावं. तेच रोक जाव. थांबले. जयराम स्वामींना सांगितलं, तुमचा एकूण एक भक्त शिष्य जे कोणी इथे आहेत ना त्या सगळ्यांना सोबत घ्या. एकानेही पळून जायचं नाही, कारण पालखीसोबत सैनिक होते. हातात नंग्या तलवारी होत्या, तळपत्या. कापून टाकणं ही सवय आहे, पिढ्यानं पिढ्या चाललेली. भीती वाटणं साहजिक आहे. अहो, गुरं हाकलत न्यावी तसं ती भक्त मंडळी हाकलत नेली. ती पालखी रिकामी चाललेली, जयराम स्वामी चाललेले. आणि असं करत करत शेवटी कुठे पोचले तर त्या किल्ल्याच्या दाराशी, दिलेर खानाच्या किल्ल्याच्या त्या दाराशी पोचले. ते महाद्वार करकर 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 उघडल्या गेलं आणि नो एंट्रीवाले होतेच, 2 भाले लावलेले. येऊ नका, थांबा. थांबले. आता आपलं काही खरं नाही. धर्माचं कार्य केलं तर आपला जीव जाणार आहे. हे राज्य आहे त्यांचंच. आज आपण संपणार. सगळी मंडळी भयभीत झालेली. काय करावं. तेवढ्यात एक गालिचा पांघरलेला होता, हिरवा कच्च. त्यावर पांढरं शुभ्र धोतर सुती असं पसरवल्या गेलं हो. आणि 2 सैनिक, 2 दासी धावतच आले. सैनिकांनी एक भलं मोठं ताट म्हणजे परात समोर ठेवलं आणि त्या दासींनी सांगावं की या रंगाच्या, लाल रंगाच्या पाण्यामध्ये तुमचे पाय बुडवा. पाय ओले करा महोदय, पाय ओले करा. आणि नंतर या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांहून हळूहळू चालत यावं. आणि झालं. तो जो समुदाय होता ना भक्तांचा, बहुजन समाज, बहुजन समुदाय म्हणाला, पहा बरं, आमच्या मनात उगाच आपला काहीतरी गैरसमज येत होता. सगळेच काही वाईट नसतात बाई. बघा बरं, ते हमारा अब्दुल ऐसा नहीं है. आपण उगाच काहीतरी म्हणतो ना, एकाने चूक केली तर आमचे शेजारी खूप चांगले आहे, असं कसं काहीतरी जातीवाचक म्हणायचं नाही. सेक्युलरिझमचा किडा आपल्याला चावलेला आहे ना, म्हणून मग असं मधून मधून आपल्याला ज्वारी येतो. ते तुणतुणं वाजत राहतं आपलं सर्व धर्म समभाव. फक्त हिंदू धर्मातच हे तुणतुणं वाजतं बरं. ते बाकी इतरत्र कॉपीराईट नाही मिळाले अजून दुसऱ्या धर्मांना ते सर्व धर्म समभावाचं तुणतुणं वाजवण्याचं. झालं. जयराम स्वामींनी आपली छाती थोडी वर केली आणि लाल भडक त्या पाण्यामध्ये आपले पाय बुडवले आणि एक 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 पाऊल टाकत 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 भल्या मोठ्या सिंहासनावर दिलेर खान बसलेला. त्याच्या बाजूला सेनापती, शिलेदार आपल्या आपल्या हुद्द्याप्रमाणे बसलेले आणि बाजूला एक सिंहासन रिक्त. सगळ्यांना वाटलं असं स्वागत पुन्हा न होणे. बघा, जयराम स्वामींना आता नक्कीच त्या बाजूच्या सिंहासनावर बसवतील. जयराम स्वामींनाही वाटलं आता त्या सिंहासनावर मला बसायचं आहे, म्हणून आले आले आणि त्या सिंहासनावर बसला. रुक जाओ, वही खडे राहो. थांबले. अरे बापरे, शेवटचा श्रोता दरबाराच्या आत येऊ द्या, तोवर थांबा. सगळ्या माणसांना एक 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 करत आत घेतलं आणि त्या महालाची, त्या दरबाराची कवाडं बंद केली. फक्त एकच प्रवेशद्वार तेवढं उघडं, तिथे पण तलवारी घेतलेलं सैन्य उभं. सगळ्यांना आत घेतलं
बरं आता बसू द्यायचं सिंहासनावर? नाही. दिलेर खान स्वागतासाठी सज्ज झाला. काय म्हणतोय बघा. यावे हो यावे स्वामी, यावे हो यावे स्वामी, यावे हो यावे. दिलेर खाने स्वागत केले, दिलेर खाने स्वागत केले. संत भक्त शिशाते, संत भक्त शिशाते स्वामी, यावे हो यावे स्वामी, यावे हो यावे स्वामी, यावे हो यावे. या स्वामी, तुमचं स्वागत आहे. सिंहासन सोडलं, बसू नका, थांबा थांबा. मुख्य द्वाराशी गेला आणि बरोबर ज्या पावलांचे ठसे उमटलेले होते जयराम स्वामींचे, त्यावर असा एक एक पाऊल ठेवत 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 दिलेर खान सिंहासनापर्यंत येऊन उभा राहिला. आणि म्हणतो काय, काल ऐकले संत मार्गी जो, जाईन त्याला रामची मिळतो. काल ऐकले संत मार्गी जो, जाईन त्याला रामची मिळतो. मला दाखवा राम तुम्ही हो, मला दाखवा राम तुम्ही हो. यावे हो यावे स्वामी, यावे हो यावे स्वामी, यावे हो यावे. काल मी तुमचं कीर्तन ऐकलं की संतांच्या जो मार्गी जातो राम तयासी भेटे. तुम्ही संत आहात हो, मग तुमच्या पावलावर पाऊल टाकत टाकत मी चाललोय. दिखाव राम, राम दिखाव. मंडळी, एक गोष्ट लक्षात आली का? त्याच्या धर्माला मोठं करण्यासाठी, दुसऱ्याच्या धर्माला खाली करण्यासाठी त्यानं काय करावं? आपलं सिंहासन सोडलं. सिंहासन सोडून खाली उतरत 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 आला. नाहीतर आपले आजचे काही राज्यकर्ते सिंहासनासाठीच आपल्या धर्मावर डूख मारतात. सिंहासनाचा इतका मोह आहे, पण यानं धर्मासाठी सिंहासनाचा मोह सोडला. राम दिखाओ, कहा है राम. जयराम स्वामी म्हणाले, अहो ते असं नसतं, मी राम वगैरे दाखवू शकत नाही. बात से मुकर रहे हो. नाही म्हणाले, माझं तेवढं सामर्थ्य नाही. फिर कल कैसे बोला, संतांच्या जो मार्गी जातो राम तयाशी भेटे ना. हां, ती वाक्य असतात. दिखाओ राम, नहीं तो मरने के लिए तैयार हो जाओ. बाप रे, काय करावं? नंतरची अट, राम दाखवा रामदासजी, ना तरी खावे गोमांसाशी. राम दाखवा, नाही तर गोमांस खा, भक्तांसहित. बरं अहो, तुम्ही काय शासन करायचं मला एकट्याला करा, पण माझ्या भक्तांना नाही. हे माना डोलवत होते ना काल, मी पाहिलं. तुमचा धर्म एवढा मोठा, तुमचा देव एवढा मोठा, दाखवा राम, राम दिखाओ. दरबारात काय सगळी हिरवळच होती. म्हणाली, है ही नहीं तो दिखाएंगे क्या. राम है ही नहीं. मंडळी, आज सुद्धा
राम कृष्ण ही काल्पनिक पात्र आहेत आणि रामायण खरोखर झालेलं नाही, हे महाकाव्य आहे. रामकृष्ण काल्पनिक पात्र आहे असं म्हणणारी मंडळी आपल्यातलीच आहेत, आपल्या राज्यकर्त्यांमधलीच आहेत, आपल्या भारतातलीच आहे. पण रामाकडे न्याय आहे बरं. रामाला काल्पनिक पात्र जे म्हणतात ना, त्यांच्या घरात अशी काही चमत्कारिक पात्र जन्माला येतात की कुठलंच पद भूषवायला ते पात्र नसतात. हां, देशाचं मनोरंजन छान करतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. राम काल्पनिक पात्र है ही नहीं तो दिखाएंगे क्या, असं म्हणणारे तेव्हाचे जे होते त्यांचा वंश आजही सुरू आहे. भलेही कोणी इच्छाधारी हिंदू होतं, कोणी इच्छाधारी ख्रिश्चन होतं, कोणी इच्छाधारी मुस्लिम होतं निवडणुका आल्यानंतर, आणि टी शर्टच्या वर जानवं घालून फिरतात लोक, इच्छाधारी हिंदू आहे आम्ही राज्यकर्ते, पण मनात तेच राम नाही आहे. तिथून त्यांचे पूर्वज आहे, त्यांचे वंशज आजही आहेत. असो, है ही नाही तो दिखाएंगे क्या, आणि सगळे हसू लागले. जयराम स्वामींना सांगितलं, राम दाखवा नाही तर मरायला तयार राहा, गोमांस खा. बाप रे, तिसरा काही ऑप्शनच नाही, 50-50 आहे इथे फक्त. एक तर राम दाखवा नाही तर मरायला तयार व्हा. बरं, स्वधर्मे निधन श्रेय हा, हे मला कळतं, पण माझ्यासोबत भोळी भाबडी मंडळी आलेली आहे, माझ्यामुळे नाहक ती सुद्धा मरणार आहे. गोमांस खाणं म्हणजे आपला धर्म भ्रष्ट करणं आहे, मेल्यासारखंच आहे. मग तिसरं काहीतरी सांगा, राम नाही दाखवू शकत मी. ठीक आहे, तो फिर इस्लाम कबूल करो, इस्लाम कबूल करो. काय करावं, राम कसा दाखवायचा? जयराम स्वामींना मोठा प्रश्न पडला. तिथे गोपाळ नावाचा छोटासा शिष्य होता, गुटगुटीत 7-8 वर्षाचा मुलगा. डोळ्यांच्या भाषेनं त्या गोपाळाला काहीतरी सांगावं आणि त्यांनी सुद्धा हो म्हणावं, आणि त्या 2 भाल्यांच्या मधून धूम ठोकून बाहेर गेला. गोपाळ शिष्य होता जयरामाचा, तसाच धावत तो गेला गंगे काठी, सांगाया जो तसाच धावत हो. धूम ठोकून गेला. इतका धापा टाकत त्या कृष्णेच्या काठी जिथे समर्थ रामदास स्वामी होते तिथे गेला. स्वामींचे पाय धरले. स्वामीजी, हे असं झालं, कारण की 6:45 वाजले, त्यामुळे तसं झालं सांगता येत नाही. मग रामदास स्वामी म्हणाले, असं झालंय, तू माझ्याकडे का आलास? म्हणे, तुम्ही चला आणि त्या दिलेर खानाला राम दाखवा. अरे बाबा, मी नाही दाखवू शकत बरं राम भीम. त्यांनी म्हणावं, अहो जयरामांनी तरी असं का बोलावं? वक्ता असावा साचार, अनुभवही त्यात थोर. जो अनुभवाविना बोलेल ना, त्याची जगात छिथू होते. प्रचिती विणे बोलणे व्यर्थ वाया. सांगितलं, प्रचिती आली होती का? संतांच्या जो मार्गी जातो राम तैसे भेटे. प्रत्यक्ष जयरामांनी श्रीरामरायाला बघितलंय? नाही. मग प्रचिती विणे बोलणे व्यर्थ वाया. वक्ता असावा साचार, स्वानुभवही त्यात थोर. ना तरी जगी फार छिथू होतसे. म्हणाले, जा, मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. आणि गोपाळ बिचारा पाय ओढत कसा तरी पुन्हा त्या भाल्यांच्या खालून आला. जयराम स्वामींनी डोळ्यांनी विचारावं, यांनी सांगावं नाही. जयराम स्वामींना कळलं, आता मरण अटळ आहे, काहीही होऊ शकत नाही. काय करावं? खरंच माझं चुकलं. आता माझे गुरुच मला या संकटातून सोडवतील. मग त्यांनी एक आर्त अशी हाक दिली,
रामदास माऊली दया करी, रामदास माऊली, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली. वत्सा लागी धेणू जैसी, वत्सा लागी धेणू जैसी, करी करुणा साहुली दया करी, रामदास माऊली. मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये, हे उचलित पाऊली दया करी, ये उचलित पाऊली दया करी, रामदास माऊली, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली, रामदास माऊली. अर्थ टाहो फोडला, करुण स्वरात प्रार्थना केली, पण तेवढ्या दिलेर खानानं त्या गाईंचं तुकडे केलेलं ते मांसाचं भलं मोठं परात होती ती जवळ आणली आणि सांगितलं, सर्वात आधी तुम्ही खायचं हे गोमांस नाही. ज्यांना गोमांस खायचं ते एका बाजूला आणि ज्यांना मरायचं आहे ते एका बाजूला, आणि मुस्लिम ज्यांना व्हायचं आहे त्यांनी समोर या. सगळी मंडळी थरथर थरथर कापू लागली. आता काय होतं काय नाही, आणि ते ताट जवळ 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 येत होतं. जयराम स्वामींनी जर ते अभक्षभक्षण केलं किंवा बळजबरीने जर करायला लावलं तर काय करावं. अहो, संतांच्या जो मार्गी जातो राम तयासी भेटे म्हणून आम्ही संतांची संगती करायला आलेलो. इतका आमचा भोळा भाव होता आणि हे काय विपरीत घडलंय. ताट जवळ 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 येत होतं आणि सभागृहात एक हाशा पिकलेला. आता त्या दासीनं त्यातील काही तुकडे उचलले आणि जयराम स्वामींच्या मुखात घालणार तेवढ्यात जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ भाले बाजूला केले आणि अर्धांड शरीर यष्टी असलेले ते समर्थ आले. दिलेर खानानं बघितलं. समर्थांनी विचारलं, हे दिलेर खाना, अरे हे काय चाललंय. काही नाही म्हणाले, दरबार आहे. होय, आज फार गर्दी आहे दरबारात. नंतर हळूच, अरे जयराम स्वामी, तुम्ही इथे कसे आलात, काय चाललंय. जयराम स्वामींनी खाली मान घातली. काहीही बोलण्याच्या पलीकडे गेलेले फक्त माझे गुरु आलेत. आता नक्की काहीतरी होईल. दिलेर खान म्हणाला, हां हां हां, शिष्य तर होतेच, चेला तर आलाच, आधी आपण त्याला आणलंच, आता त्याचा गुरुही आलेला आहे. बघूया आता. म्हणजे समर्थांनाच एकदा बाटवलं की संपला विषय. सगळा रामदासी संप्रदाय इस्लाम होणार. किती सोपं काम झालं. बोललं नव्हतं, चालत आले समर्थ. सांगितलं, राम दाखवा रामदासजी, ना तरी खावे गोमांसाची. असं होय, तुला राम बघायचंय. हा, दिखाव राम. समर्थ म्हणाले, बाबा माझं नाव फक्त समर्थ आहे. लोकांनी मला स्वामी स्वामी म्हटलं म्हणून मी काही स्वामी होत नाही. मी काही राम भीम दाखवू शकत नाही. मला माहितीच नाही, तेवढी शक्ती माझ्यात नाही, माझी उपासना नाही. नाही नाही, दिखाव, आप दिखाव. जयराम स्वामी डोळे बंद करून ऐकतायत काय होतं. ते म्हणाले, बाबा रे, तुझी कुठली अट असेल मी ती ऐकतही नाही, ती मला मान्य आहे. काय जे करायचं ते कर,
पण मी राम दाखवू शकत नाही. अच्छा हुआ. झालं. ती परात जवळ जवळ आली. काय आहे याच्यात? गोमाता. गोमाताचे तुकडे आहेत. अरे देवा. बरं मग आता याचं भक्षण करा, नाही तर इस्लाम कबूल करा. ठीक आहे म्हणाले ते. आणा, काय आहे तुमचं ताट, बघा, राम दाखवा. राम तर मी दाखवू शकत नाही म्हणाले. इलाज पण काही नाही. समर्थ लोकच मला म्हणतात मी असमर्थ. आणि झालं, उपस्थित जनसमुदाय रडू लागला. हो अरे बापरे, आपल्या गुरूंनीच असं करावं. आणि आपण यांचं कीर्तन ऐकलं आणि संतांच्या जो मार्गी जातो म्हणतोय. नसतं ऐकलं बरं झालं असतं. आपापल्या घरात काय सुखी नव्हतो का? 2 वेळेचं कसं तरी मिळत होतं. हिंदू म्हणून जगता आलं, हिंदू म्हणून मरता आलं असतं. कुठून यांच्या नादी लागलो आपण. अरे 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 अरे, असे गुरु. खाली माना घातल्या. कुणाला राग आला होता प्रचंड यांच्यामुळे. आता उद्याचा दिवस आपल्यासाठी हिंदू म्हणून नाही, समर्थांनी ते ताट मागवलं. देख लो उसमें है क्या. लगेच त्याच्यावरचं ते वस्त्र बाजूला केलं आणि लाल रंगाची गुलाबाची फुलं तयार झाली. सगळ्यांनी जय घोष केला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दिलेर खान चाट पडला. अरे हे काय झालं? नाही नाही, यांनी नक्कीच काहीतरी छाछू केलं आहे, भुताटकी केली आहे. काय केलं? मी काही केलं नाही म्हणाले. पण दिलेर खानाला हे कळलं की हे साधंसुद्धा रसायन दिसत नाही. आता काय करावं? म्हणाले माफी दे दो. तो म्हणाला नाही, सगळ्यांची सुटका करा. ठीक आहे, सगळ्यांची सुटका केली. सगळ्यांना किल्ल्याच्या बाहेर काढलं. जयराम स्वामी आणि समर्थ तिथेच. बरं, उपस्थित लोक चमत्कार झालाय पण त्यांनाही धारिष्ट्य आलं. काय आमचा गुरु काय साधं समजला का तुम्ही? आम्ही इथेच थांबणार. त्यांना एकटं सोडून कसं जाणं बरं दिसतं का? ते आपल्यासाठी बिचारे ते आले. देव आपल्याला माफ करणार नाही म्हणजे आपण ना पलटी मारायला पहिला नंबर असतो. झालं, बाहेर वाट बघतायत आता काय होतं. समर्थांना सांगितलं की तुम्ही काहीतरी धनादेश वगैरे घ्या, सुवर्णाच्या मोहरा घ्या आणि जा. तुमचं सामर्थ्य मला कळलं. समर्थ म्हणाले नाही रे बाबा, मुद्दा काय होता? जयरामांना तू इथे का आणलं? तू काही चांगला आहे म्हणाल्या. काही तू काही खोटारडा नाही, कपटी नाही, चांगला आहेस तू. असंच काही कोणाला धरून आणणार नाही. त्यांनी सांगावं, रामदासजी इसने बोला था संतांच्या जो मार्गी जातो रामदयाशी भेटे. आणि मला काही त्यांनी राम दाखवला नाही म्हणून मी त्यांना कोंडून आणला. असं होय, बरं, तुझं काय म्हणणं आहे? हे बघा म्हणाला, त्या पावलांवर पाऊल टाकत टाकत मी आलो. कुठे राम? यांनी सांगितलं ना, पावलावर पाऊल ठेव. असं होय, दिलेर खाना चल म्हणाले बाहेर. मी आणि जयराम स्वामी जिथून जिथून चालणार आहे, बरोबर त्या वाळूच्या त्या ठस्यावर पाय ठेवत ठेवत तू ये. मी तुला राम दाखवतो. ते म्हणाले मला राम नाही बघायचा. अहो, सगळ्यांनाच काही रामाचं दर्शन घ्यायचं असते असं काही नाही. काही रावणाचे वंशज आहेत, त्यांना राम नको असतो. नाही म्हणाले, मला राम भीम काही बघायचं नाही. तुमचा उपहार घ्या आणि जा तुम्ही. नाही नाही, तू चल. अर्धवट वचन सोडणारा रामभक्त नसतो. झालं, पावलावर पाऊल टाकून चालत ये. थोडेसे बाहेर आल्यानंतर उपस्थित जनसमुदाय बघतोय काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय. आणि हा दिलेर खान पठाणी उंच करत असा असा त्याच्यावर पावलावर पाऊल टाकत टाकत गेला. आणि समर्थांना लगिमा नावाची सिद्धी प्राप्त होती. लगिमा, गरिमा, काहीतरी शक्तिपात केला. जयराम स्वामीला सूक्ष्म केलं, स्वतः सूक्ष्म झाले. आणि त्या किल्ल्याची जी जंगी असते, छोटंसं छिद्र की जिथून हेरगिरी आपल्याला करता येते किंवा प्रसंगी बंदुकीची फक्त गोळी जाऊ शकते, एवढं बारीक छिद्र, त्या जंगीतून समर्थ आणि जयराम स्वामी गेले पलीकडे आणि मोठे झाले. आणि दिलेर खान आडदांड. दिलेर खानाला वाटलं हे आपण करू शकत नाही. म्हणून दिलेर खानाने बाजूचा मार्ग शोधला. पायऱ्या होत्या,
समर्थ म्हणाले, नाही नाही, इकडे माझ्या मागे राम आहे. मी ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने तू जर येशील तर मी तुला राम दाखवतो, या मार्गाने नाही. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. तो म्हणाला, नाही नाही, ती तुमच्याकडे काहीतरी जादू आहे म्हणून तुम्ही गेलात, काहीतरी सिद्धी आहे ती मला द्या. पण असं कोणाला देत नसतो आम्ही, त्यासाठी उपासना लागते. यायचं तर या छिद्रातून ये, तुला राम दाखवतो, आमच्या पावलावर पाऊल टाकतच ये. शेवटी त्या दिलेर खानाला अपराध्यासारखं वाटायला लागलं. त्यांनी क्षमा मागितली आणि मान्य केलं की तुमचा भगवंत उपासना, आणि ती पण खडतर आजन्म उपासना जो करतो त्यांनाच दिसतो, इतरांना कोणालाही तो दिसत नाही. आणि समर्थ म्हणाले, तुला राम मी दाखवू शकतो, पण राम काही दाखवायची गोष्ट नाही आहे, राम अनुभवायची गोष्ट आहे आणि ती स्वतःच्या उपासनेनं अनुभवायची आहे. आला गेला राम दाखवा तो काय म्युझियममध्ये ठेवलेली वस्तू आहे? त्यासाठी तू खडतर उपासना कर. दिलेर खानासारखा म्हणाला की मी तुमचा धर्म स्वीकारायला तयार आहे. तेव्हा समर्थ म्हणाले, तू तुझ्या धर्मात राहा, कारण जो माणूस ज्या धर्मात जन्माला येतो तो त्याच धर्मात मरायला हवा. तुझा धर्म तू पाळ, पण वचन दे की यानंतर बळजबरी धर्मांतरण करणार नाही. तेव्हा दिलेर खानानं ते वचन दिलं आणि मिरज येथील ब्राह्मणपुऱ्यातली काही एकर जागा समर्थांच्या झोळीत ती कागदपत्र त्या दिलेर खानानं घातली. ब्राह्मणपुरीतली जयरामांची सुटका झाली हे तर सांगायलाच नको. भक्तांमध्ये आनंद देखील झाला आणि आज देखील ब्राह्मणपुरीतील ती जागा समर्थांनी पुढे चालून पहिल्या महिला कीर्तनकार वेण्णा स्वामी यांना मठ बांधायला अनुमती दिली. त्यांचं सासर तिथेच होतं. त्या काळात स्त्रिया कीर्तन करत नसत, अध्ययन अध्यापन करत नसत, पण वेण्णा स्वामींनी मात्र अनेक शिष्य घडवले. वेण्णा स्वामींच्या मठात समर्थांनी स्वतःच्या हाताने मारुती रायाची स्थापना केली आणि समर्थांना चिंतामणी नावाचं एक रत्न कोण्या राजाने दिलं होतं. ते चिंतामणी रत्न घेतलं आणि त्या हनुमंत रायाच्या एका डोळ्यात घातलंय, आजही आहे. वेण्णा स्वामींना सांगितलं की सासू सासऱ्यांसह तू इथे मठ बांधून राहा. तिनं आग्रह करावा आपल्या गुरूंना, गुरु महाराज तुमची आठवण म्हणून तुमच्या ज्या पादुका आहेत त्या मला द्या, तुमची कुबडी मला द्या. आणि समर्थांनी वेण्णेला खरंच ते दिलं. आपली कुबडी दिली, आपल्या पादुका दिल्या आणि उत्सव करायला सांगितला. समर्थ कोणालाही राम दाखवायला समर्थ आहे, पण त्यासाठी उपासना आवश्यक आहे. जो ज्या भावनेने येईल तसंच आपल्याला संत देतात, विष्णुदास देतात. आणि जर समोरचा धट असेल तर धटासी आणावा धट. स्वतः जरी आपल्याला धट होता नाही आलं ना तर तसाच धटाची आपण नेमणूक करायला पाहिजे. समोरचा माणूस धट नसेल, शत्रू मात्र धट असेल तर 13 दिवसात सरकार कोसळतं. पण धटासी आणावा धट म्हटलं तर तिसऱ्यांदा निवडणुका येतील, त्याच्यातही तो माणूस जिंकेल. हे आजचं जे तत्व आहे हे चिरकाल चालणार आहे. म्हणून जनसामान्यांनी हेच लक्षात ठेवावं की आपल्या उपासनांनी राजाची सज्जनाची शक्ती वाढायला हवी. आपली जी ऊर्जा आहे ती आपल्या देशासाठी आपण द्यावी. पण प्रसंगी जर कोणी नाठाळ आला तर त्याचा विरोध नक्कीच एकजुटीनं करावा. आणि हेच आपल्याला तुकोबाराय पूर्वरंगात सांगतात. मऊ मेणा होणी आम्ही विष्णुदास, मऊ मेणा होणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, कठीण वज्रास भेदू ऐसे. मऊ मेणा होणी, मऊ मेणा होणी, मऊ मेणा होणी.
हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.